नमस्कार. जय हिंद. बीजी अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले स्वागत. तर मित्र हो, आजचा जो व्हिडिओ असणार आहे महाराष्ट्र पोलीस भरतीवर असणार आहे. कारण की महाराष्ट्र पोलीस भरती 2025 जी नवीन भरती येणार आहे, त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे. एक आपल्याकडे पत्रक आलेलं आहे, त्या पत्रकाबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर भरपूर अशा मुलांचं म्हणजे प्रश्न होता की सर 2025 ची भरती कधीपर्यंत ॲड पडेल वगैरे, असं म्हणजे प्रॅक्टिस वगैरे सुरुवात करायची आहे असं सांगत होते. तर मग माझं एक असं म्हणणं आहे मित्रांनो, जे पण काही मुलं कालच्या आपल्या जे व्हिडिओ बनवला होता मी, त्या व्हिडिओला कमेंट्स केले होते, सर नवीन भरतीबद्दल काही आयडिया वगैरे. तर हा व्हिडिओ मी खास त्यांच्यासाठी बनवत आहे. आणि ज्यांना पण काही माहिती नाही त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ असणार आहे. तर मग मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला एक असं वैयक्तिक सांगू इच्छितो, की भरती ही दरवर्षी निघतच असते, बरोबर आहे. तर ते भरती निघू द्या अगर न निघू द्या, पण आपली जी काही प्रॅक्टिस असणार आहे, ती प्रॅक्टिस तुम्ही कंपल्सरी ठेवत राहा. आता महत्त्वाची गोष्ट काय झालं बघा, जर आता ही भरती 2025ची चुकून जर ॲड आता फेब्रुवारीच्या फर्स्ट वीक किंवा असं लास्ट वीक किंवा मध्यंतरी कुठे जर पडले, तर ज्या पण काही मुलांनी प्रॅक्टिस केलेलं आहे प्रॉपर, त्यांच्यासाठी सोपं जाणार आहे. आणि जी मुलं ॲड पडल्याच्या नंतर मी सुरुवात करणार आहे, मग त्या मुलांसाठी किती म्हणजे अवघड जाईल. विचार करा मित्रांनो, इथं पोलीस भरतीची मुलं गेली 5-5, 6-6, 7-7 वर्षे आहेत. आता बघा, काही मुलांना मी कमेंट्समध्ये सांगेल, की मुलांनो आपल्याला म्हणजे तुम्ही सांगा स्वतःहून, की सर मी किती वर्ष प्रॅक्टिस करू द्या आणखीन, म्हणजे मी अजून प्रॅक्टिसच करत आहे. म्हणजे किती मार्कानं राहतोय आपण, 1-2 मार्कानं राहतोय, काय करतोय, ते सर्व तुम्ही म्हणजे आपल्याला कमेंट्समध्ये सांगा, किंवा इतर मुलांना सुद्धा फायदा होईल त्याला, की जे नवीन मुलं येतात, की सर मी 1 महिन्यात 2 महिन्यात मी प्रॅक्टिस करेन आणि भरती होईल म्हणून. तर मित्रांनो, असं काही नाही आहे. कारण प्रत्येक जण विचार करतोय, पाची बोटं काही समान नसतात. प्रत्येकाला वाटत असेल मी 1-2 महिन्यामध्ये याचा अभ्यास कव्हर करेन, ग्राउंड मारेन, असा मारेन, तसा मारेन. ह्या काही तोंडाच्या गोष्टी नसतात. ह्याला प्रॉपर तुम्ही जर एखादी अकॅडमी किंवा एखादं तुम्हाला जर सेल्फ स्टडी जर करत असेल, तर तुम्ही टोटली त्याला म्हणजे ही भरती निघून गेल्यावर नवीन भरती येईपर्यंत तुम्हाला 1 वर्ष प्रॉपर द्यावं लागतं. त्यामुळं कुठेतरी माणसं म्हणजे त्या भरतीच्या रेसमध्ये असतोय. असं नसते बाबांनो, 1 महिना केला आणि 2 महिना केला आणि 3 महिना केला, 6 महिने केले मी आणि लगेच भरती झालो. क्वचित एखादं उदाहरण असतो म्हणजे चुकून एखादा जिल्हा वगैरे निवड करताना फॉर्म भरताना त्या जिल्ह्यात फॉर्म वगैरे कमी गेला असतील, किंवा त्यावेळेला पेपर वगैरे या सगळ्या गोष्टी त्याला म्हणजे कारणीभूत असतील. असो, ठीक आहे. तर आजचा आपला विषय जो आहे आपण म्हणजे सुरुवात लवकरात लवकर करतो. कारण की हा जो पत्रक आहे, बघा कदाचित 27 तारखेचा आहे, 27 जानेवारीचा. आज 30 तारीख आहे मित्रांनो. 2 दिवसाला लेट झालं. तर बघा काय माहिती दिलेली आहे याच्यामध्ये. विषय काय आहे? विशेष शाखेतील प्रतिनियुक्तीवरील पदे 100% भरण्याबाबत. कारण की आता महाराष्ट्र शासन जे गृह विभागाकडून म्हणजे एवढी हालचाल फास्टमध्ये आहे, की जी काही भरतीची ॲड आहे कोणत्याही क्षणी पडू शकते, त्या संदर्भातला हा पत्रक आहे. तर ही एक आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो. 2025मध्ये आता बघूया कोणाकोणाचं म्हणजे भलं होतंय, चांगलं होतंय. कारण 10,000 पदं, 10,000 घरं नव्यानं म्हणजे शासकीय सेवेमध्ये जाणार. तर त्यामुळं पहा, राज्य पोलीस दलातील जे काही विशेष शाखा दिलेल्या आहेत त्यांनी, यांच्याकरिता पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची मंजूर पदे आहेत, व ती पदे जिल्हा आयुक्तालय, राज्य राखीव पोलीस बल यांच्याकडून प्रतिनियुक्तीने कर्मचारीद्वारे भरण्यात येतात. मात्र असे निदर्शनास येते की जिल्हा आयुक्तालय, राज्य राखीव पोलीस बल यांच्याकडून कर्मचारी उचित संख्येने प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येत नाही, व त्यामुळे विशेष शाखेतील पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त राहतात. पहा मित्रांनो, काय म्हणले, मोठ्या प्रमाणावर रिक्त राहतात. ओके. तर आता पुढे काय, पर्यायाने विशेष शाखेच्या कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. पोलीस भरतीवेळी जिल्हा आयुक्तालय, राज्य राखीव पोलीस बल यांनी ही रिक्त पदे भरणे अपेक्षित असताना त्यांच्याकडून ही कार्यवाही करण्यात येत नाही. ठीक आहे. तर ह्याच्यावर लवकरात लवकर त्यांनी नियम काय सांगितले बघा. आता नमूद काय, वर नमूद बाबीमध्ये सुधारणा करण्याकरिता व विशेष शाखेतील सर्व रिक्त पदे प्राधान्याने भरण्याकरिता आगामी पोलीस भरती सन, पहा मित्रांनो, तुमचा जो म्हणजे ह्या वर्षी 2025 आहे बघा, सन 2024-25 मध्ये विशेष शाखेचे सर्व मंजूर हजर व रिक्त पदांचा आढावा घेऊन पहा, ही जी लाईन आहे ना मित्रांनो, म्हणजे एकदम अतिशय महत्त्वाची आहे. पाहून घ्या. आढावा घेऊन त्याप्रमाणे अचूक आकडेवारी तयार करणे प्रस्तावित आहे. त्याकरिता सर्व विशेष शाखेतील जबाबदार अधिकाऱ्यांची बैठक दिनांक किती तारखेला घेणार आहेत बैठक त्यांनी, हे पहा, जी बैठक घेणार आहे 4 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता. मित्र हो, लवकरात लवकर भरतीला सुरुवात होणार आहे. तुम्ही आणखीन म्हणजे असं झोपेत राहिल्यासारखं राहू नका. प्रॅक्टिसला सुरुवात करा. सकाळी 11 वाजता अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे.
4 फेब्रुवारी, आज तारीख 30 आहे. 1, 2, 3, 4 अजून 4 दिवसानंतर तुम्हाला समजेलच की बाबा काय होणार आणि काय नाही ते ॲड्स म्हणजे जवळपास पेपरला सुद्धा येईल त्याबद्दल. ठीक आहे. कार्यालय अधीक्षक व संबंधित आस्थापना लिपिक यांची नेमणूक करून सोबत जोडलेल्या सहपत्रामध्ये नमूद माहितीसह उपस्थित राहावे. हजर राहणारे अधिकारी यांची नावे दिनांक 31 जानेवारी 2025 पर्यंत या कार्यालयास न चुकता कळवावीत. अशा पद्धतीनं हे सूचना दिलेल्या आहे. पहा मित्रांनो, राजकुमार भटकर सर, अपर पोलीस महासंचालक प्रशासन व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई. प्रति महासंचालक म्हणजे प्रति कोणाकोणाला दिलेले आहे सर्व तुम्ही पाहून घ्या. आता प्रत्येक गोष्ट आपण वाचायला लागलो की व्हिडिओ मोठा होईल. अशा पद्धतीनं त्यांनी म्हणजे हे पत्रक आहे आणि ते तुमच्यासमोर मी सादरसुद्धा केलेलं आहे. आता सहपत्रामध्ये काय दिलेलं आहे बघा, विशेष शाखेचे नाव, विशेष शाखेकरिता एकूण मंजूर, हजर व रिक्त संख्याबळाची आकडेवारी आकृतीबंधाप्रमाणे दिनांक 31 जानेवारी 2025 ची स्थिती काय. पदनाम काय, पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशा पद्धतीने मंजूर पद, हजर पद आणि रिक्त पद एकूण द्यायचं आहे. यामध्ये चालक पोलीस शिपाई यांची आकडेवारी स्वतंत्ररित्या दर्शवण्यात यावी असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. जिल्हा आयुक्तालय, राज्य राखीव पोलीस बल या घटकांना वाटप केलेल्या संख्याबळाची आकडेवारी आकृतीबंधाप्रमाणे दिनांक 31 जानेवारी 2025 ची स्थिती अनुक्रमात दिलेलं आहे. घटकाचे नाव दिलेले आहे आणि ते खाली एकूण आहे. वाटप केलेली संख्या, प्रत्यक्षात हजर संख्या आणि रिक्त संख्या. अशा पद्धतीची माहिती मित्रहो मी तुमच्यासमोर सादर केलेली आहे. आता याच्यावरून तुम्हाला ठरवायचं आहे की आपण म्हणजे किती लेट करतोय, म्हणजे प्रॅक्टिससाठी, ग्राउंडची प्रॅक्टिस म्हणा, अभ्यास म्हणा, तुमचं रिटन एक्झाम किंवा जे काय असेल ग्राउंड वगैरे. खरोखर मित्रांनो, भरतीकडे जर तुम्ही पाहायला गेलं तर एवढी सोपी आहे आणि जर तुम्हीच पाहायला गेलं तर एवढं म्हणजे ते अवघडसुद्धा आहे. कारण की जो पाहतो त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे. उदाहरणार्थ जर म्हणलं असेल तर कोण बी.कॉममध्ये असेल तर बी.कॉममध्ये जो अकाउंट विषय असतो जर समजायला गेला तर लय सोपा असतो आणि नाही समजला तर त्याला अख्खा पूर्ण जो काही त्यांना प्रॉब्लेम दिलेला असतो ते टॅली होणं अशक्य आहे. कारण की टॅलीच होऊ शकत नाही. त्यामुळं प्रत्येक गोष्ट तुम्ही जे काही करताय आता सध्या तुमच्या जीवनामध्ये उगाच टाईमपास करू नका. वेळ खूप कमी राहिलेला आहे. त्यामुळं त्या म्हणजे तुमच्याकडे जो असलेला वेळ आहे त्याचा योग्य वापर करा. टाईम टेबल ठरवा. पटपट अभ्यासाला म्हणजे जे काय असेल ते ग्राउंड जे काय असेल तुमचं प्रॉपर क्लिअर करून घ्या. अभ्यास करा. अशा पद्धतीने मित्रांनो मी तुमच्यासमोर ही माहिती तुमच्यासमोर सादर केलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल अशी मी एक अपेक्षा करतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा. जर चॅनलवर कोणी नवीन असेल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून अशाच पद्धतीने म्हणजे पोलीस भरती वगैरे किंवा सरकारी नोकरी संदर्भात आपण आपल्या म्हणजे चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर मी व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.